नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण पंचायत समितीच्या आवारामध्ये आहे. या ठिकाणी उमेद यांच्याकडून या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे. गणपती तोंडावरच आलेले आहेत. ज्यांना कोणाला गणपती घ्यायचे आहेत, अगदी स्वस्त दरामध्ये या ठिकाणी गणपती आहेत. आपण स्टॉल 2 आहेत सध्या तरी. उद्यापासून आणखी यांचे जास्त एक्स्ट्रा स्टॉल लागणार आहेत. आज गणपतीच्या आणि त्या लागणाऱ्या संदर्भात काही असेल त्यांचं काय सामान वगैरे गणपती बाप्पाचं त्या संदर्भात आहे. तर आपल्या बरोबर काही महिला आहेत ज्यांनी स्टॉल लावलेला आहे. काय सांगता येईल? नमस्कार, माझं नाव राणी सुहास लोंढे. आम्ही आता पानगाव प्रभागातून आलेलो आहे. आमचं गाव बावी येथून आहे. आम्ही येथे विविध गणेश मूर्ती आणि शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तरी ह्या पर्यावरणपूरक गणपती मूर्ती आहेत आणि तुम्हाला परवडतील अशा ह्याच्यात आहेत. आणि पर्यावरण पूरक आहे म्हणजे कशापासून बनवलेत आणि कुठं बनवलेत, म्हणजे ह्याचं काय कोणी प्रोडक्शन केलंय, कसं काय त्याबद्दल थोडं सांगा. हा एक गणपतीच्या मूर्ती ह्या ह्या ताई स्वतः घरी त्यांच्या बनवतात आणि मातीपासून बनवलेल्या आहेत ह्या मूर्ती. हे डेकोरेशन वगैरे तुम्ही स्वतः बनवताय, तर कोणत्या गावाला बनवतात त्याचं पण देखील थोडंसं लोकांना सांगा. बावी गावाला. बावी गावामध्ये बनवताय. तुमचं नाव सांगा आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर तुमचा पत्ता देखील सांगा, ज्या ठिकाणी तुम्हाला गणपती अवेलेबल करू द्यायचा. ज्या पण ठिकाणी तुमचा स्टॉल असेल त्या ठिकाणचे सांगा, म्हणजे पानगाव मध्ये असू देत, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सांगा. तुमचं नाव सांगा. पार्वती अप्पाराव कुंभार, बावी राहणार बावीचे तुम्ही. मोबाईल नंबर सांगा तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी स्टॉल लावणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. सांगा तुम्ही. पंचायत समिती आवारामध्ये इथेच आज, उद्या आणि परवा 3 दिवस हा स्टॉल राहील. आणि जर कोणाला गणपती खरेदी करायचा असेल तर पंचायत समितीच्या आवारामध्ये तुम्ही येऊ शकताय. या ठिकाणी अगदी स्वस्त दरात. थोडस याचे रेट वगैरे पण सांगा लोकांना, की जेणेकरून लोकांना असं वाटेल की खरंच स्वस्त आहे. सांगा तुम्ही थोडस रेट. हे जे छोटे गणपती आहेत ते 111 रुपयाला आहेत. जे मोठे गणपती आहेत ते 151 ला आहेत. आणि हा सगळ्यात थोडासा मोठा गणपती आहे तो 251 ला आहे. त्याच्याहून पण अजून जर मोठे जर तुम्हाला पाहिजे असेल, अवेलेबल असेल, तर तुम्हाला आम्ही 1200 मध्ये अवेलेबल करून देऊ सर. ज्या लोकांना घ्यायचं असेल तर त्यांनी कुठं संपर्क करायचा, पंचायत समिती झालं, परंतु ज्यांना जर समजा मोठा अगदी गणपती घ्यायचा असेल तर त्या संदर्भात तुमचा पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर पण सांगा, जेणेकरून ते लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, त्या संदर्भात हे पण करतील. आगला बावी येथे मिळतील हे गणपती आणि मोबाईल नंबर आहे 82 082 26 369. हा स्टॉल आहे गणपती संदर्भात. ज्या बावी या ठिकाणी हे गणपती तयार होतात, त्याचा स्वतः मावशी तयार करतात आणि अगदी स्वस्त दरामध्ये या ठिकाणी लावल्यात. जर तुम्ही बाहेरचे रेट बघितले तर अगदी काय म्हणतो आपण त्याला, कानाचे पडदे फाटील असेच गणपतीचे रेट आहेत. परंतु स्वतः ताईंनी तयार केलेले गणपती आहेत. आणि ज्यांना कोणाला गणपती खरेदी करायचा असतील त्यांनी पंचायत समितीच्या आवारामध्ये या, किंवा त्यांनी सांगितलेला मोबाईल नंबर आहे, त्यांचं होम टाउन आहे बावी, त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन खरेदी करू शकताय. अगदी मोठे मोठे गणपती देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे. या ठिकाणी प्रायोरिटीवर आज पहिला दिवस असल्यामुळं छोटे गणपती त्यांनी आणलेले आहेत. आपल्या बरोबर काही ग्राहक आहेत, यांनी या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. मावशी, कुठून आलाय तुम्ही? धोत्रे. इथं स्टॉल आहे ते तुम्हाला माहिती होतं का, तुम्ही अचानक आलेत, कसं काय? माहिती होतं आम्हाला, आज पंचायत समितीला स्टॉल लागणार होते. त्याच्यामुळे इथं आलो आम्ही. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही गणपती हा खरेदी केलाय का? बरं, तुम्हाला कसा वाटला गणपती खरेदी करताना? छान वाटले गणपती, आकर्षित आहेत. आणि स्वतः त्यांनी हाताने मूर्त्या बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते आम्हाला आकर्षित वाटले, आम्हाला खरेदी करावी वाटली. आणि इतर महिलांना पण मला असं वाटतं की इतर महिलांनी यावं, आणि ते पण आमच्याच गटातील महिला आहेत, आमच्याच अभियानातील महिला आहेत, त्यांचे गणपती खरेदी करावं. इतर साहित्य पण त्यांनी इथं लावलेले, ते पण साहित्य त्यांनी खरेदी करावं. रेट बद्दल काय सांगता येईल, म्हणजे दर थोडा कमी जास्त वाटतोय का, बरोबर आहे का, कमी वाटतो, काय सांगता रेट बद्दल? नाही, चांगलं त्यांनी होलसेल दरातच दिलेत, त्यांनी जास्त दर लावलेले नाही. तुम्हाला जास्त वाटला का रेट? नाही वाटला. पाहिलं की अगदी कमी रेट मध्ये आहे, खरंच कमी रेट मध्ये आहे, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि प्रत्येक महिलेला हे सांगता येईल, किंवा जे गणपतीचे जे खरेदी करणार खरेदीदारांना प्रत्येकाला सांगेल की या ठिकाणी या आणि तुम्ही गणपती खरेदी करा. तसेच पंचायत समिती म्हणल्याच्या नंतर या आवारामध्ये ग्रामसेवक किंवा पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी अवेलेबल असतात. आपल्या बरोबर बाबर ग्रामसेवक साहेब आहेत. साहेबांनी देखील मूर्ती घेतली. साहेब, काय सांगता येईल? पर्यावरणपूरक अशी मूर्ती आहे, शाडू पासून बनवलेली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा कसलाही उपयोग नाही या मूर्तीमध्ये. त्यामुळं निसर्गाला जशी अभिप्रेत आहे अशी ही मूर्ती आहे. तरी माझे सर्व कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांना एकच विनंती राहील की सर्वांनी उमेदच्या स्टॉलला भेट देऊन आपली पर्यावरणपूरक मूर्ती घेऊन जावी. ती पण माफक दरात आहे, बाजारभावापेक्षा खूप कमी दरामध्ये ही मूर्ती इथं उपलब्ध आहे. तरी सर्वांना विनंती आहे की उमेद अभियानातून सदरील मूर्ती घेऊन जावी. पाहिलं की साहेबांनी विनंती केलेला आहे. तर यांचं देखील म्हणणं असंच आहे की पर्यावरणपूरक गणपती घ्या
आणि सरांनी जसं आवाहन केलं तसं मी देखील आवाहन करेल की सर्वांनी पर्यावरणपूरक मातीच्या बनवलेले गणपती घ्या आणि या ठिकाणी पंचायत समिती मध्ये येऊन गणपती खरेदी करा असं देखील मी आवाहन. तुम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी बरेच डेकोरेशन सामान आहे. काय रेट आहे आणि कशा प्रकारे स्टॉल लावलाय काय सांगता येईल? आता सध्या महिलांचं पंचायत समिती या ठिकाणी महिलां उद्योग व्यवसायाच्या मार्फत त्यांना आपण स्टॉल चालू करून दिलेले आहेत. तर बार्शी उमेद अभियानातून या उपळा ठोंगे या प्रभागातून या महिला ज्या उद्योग बनवतात म्हणजे विविध वस्तू ज्या आहेत शोभेच्या बनवतात डेकोरेशनच्या, मग ते आपल्या गणपती आणि लक्ष्मी या उत्सवासाठी लागणार आहेत. तर त्या संदर्भात त्यांनी बनवलेलं साहित्य ते थोडंसं सांगतील. हा मावशी तुमचा स्टॉल आहे, तुम्ही स्वतः बनवताय का सगळं? हे तुमचं नाव सांगा आणि काय काय वस्तू बनवले ते सांगा. नमस्कार, माझं नाव संगीता नितीन नवले. मी राहणार कांदलगावचे आहे आणि उपळाई ठोंगे ह्याच्यात CRP म्हणून काम करते गावात. आणि मी हे जे गौरी गणपतीच्या वस्तू आहेत ते मी स्वतः बनवते, गटातल्या काही महिला घेऊन बनवते आणि गौरीसाठी म्हणजे बऱ्याच वस्तू मी स्वतः बनवते. काय प्रायोरिटी नाव सांगता येईल का किंवा अस्तरमाळा बनवले तुम्ही? वस्त्रमाळ, फुलवात, गणपतीचे हार, गणपतीचे तोरण, लक्ष्मीचे तोरण आणि पडदे वगैरे बनवते. लवकरचे पण बनवते, पण मी आता सध्या आणलेले नाही. तुम्हाला जर खरेदी म्हणजे या गोष्टी तुमच्याकडून खरेदी करायचं असेल होलसेल भावात देते, मी कमी दरात देते. जर लोकांना खरेदी करायचं असेल पंचायत समितीच्या आवारामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि आणखी कोणते तुमचा स्टॉल असतो का जेणेकरून समजा इथून 3 दिवस इथे या ठिकाणी स्टॉल आहे त्याच्यानंतर घ्यायचं असेल तर लोकांनी कसं म्हणजे तुमचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करतील? मग स्टॉल इथं आहे इथं आणि माझं नाव संगीता नितीन नवले आणि 98 60 16 73 74 हा माझा नंबर आहे. आणि पाहिजे असेल तर कांदलगाव ITPSला कांदलगाव आहे, तिथं मिळेल माल माझा. पाहिलं की ह्या गौरीसाठी लागणारी किंवा गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू डेकोरेशनच्या सगळ्या वस्तू स्वतः बनवतात, त्यामुळे अगदी स्वस्त दरामध्ये या देतात. यांचा मोबाईल नंबर देखील सांगितलेला आणि कांदलगाव जे बार्शी तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी त्यांचं होम टाउन आहे त्या ठिकाणी देखील ते मिळतात. आपण दोन्ही स्टॉल मध्ये पाहिलं असेल की उमेद गटाकडून या ठिकाणी 2 स्टॉल लावलेले आहेत आणि अगदी स्वतः बनवलेल्या वस्तू आहेत आणि चांगल्या पद्धतीने बनवलेल्या वस्तू आहेत आणि कमी दरात मिळतात. हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या बरोबर पाटील सर आहेत जे की उमेद गटाचे मेन आहेत. काय सांगता येईल सर, म्हणजे तुम्ही स्टॉल लावलेला आहे आणि बार्शीकरांना एक चांगली संधी दिलेली आहे की कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, काय सांगता येईल? नमस्ते वाचेल त्यात पर्यावरणपूरक किंवा बचत गटाने जे केलेल्या वस्तू आहेत त्याचं पंचायत समिती आवारात विक्री प्रदर्शन आयोजित करतो. याही वर्षी आपण त्याचं विक्री प्रदर्शन कारण स्वयंसहायता समूहातून जे आपण कर्ज पुरवठा करतो त्यातनं ज्या महिलांनी व्यवसाय किंवा व्यवसायाला वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण ज्या वस्तूची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर आपण आता बघितलं असेल ताईंनी सांगितले गणेश मूर्ती स्वस्त दरात आहेत. कारण तुम्ही म्हणल्या तसं आज गणपती जर घ्यायला गेले तर 50 100 ते 150च्या रेंज मध्ये आहेत. बाहेर हेच गणपती जर 250-300 रुपयाला मिळते किंवा हे वस्त्रमाळा हे कापूसाचे भाव जरी आता किती आहे तरी 5-10 रुपयाला एक माफक दरात आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की बार्शीकर आणि बार्शी ग्रामीण मधील महिलांना किंवा नागरिकांना आपण पंचायत समितीच्या आवारात यावं, भेट द्यावी आणि वस्तू खरेदी करावी. पाहिलं की सरांचा नेहमीच म्हणजे राहिलेला आहे. गेल्या वर्षी पण आपण स्टॉल लागले होते. यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की बार्शीकरांना कमी दरात आणि चांगल्या वस्तू देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आज प्रायोरिटीवर 2च स्टॉल लावलेले आहेत, परंतु उद्या कोणते स्टॉल अवेलेबल होणार त्या संदर्भात काय सांगता येईल? सर काय झालंय माहितीये का, आता संप आणि पावसाचं 2-3 दिवस जरा पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही जवळजवळ 10 ते 15 स्टॉलचं नियोजन केलेलं होतं. त्यामध्ये फराळाचं साहित्य असेल किंवा ज्या वस्तू लागणार आहे चटणी म्हणजे जे फराळासाठी त्याचे पण स्टॉल उद्या येणार आहेत. पण आज त्या संपामुळे किंवा पावसामुळे आज आलेले नाहीत. उद्या 3 दिवस आहे, 4 ते 6 तारखेपर्यंत आहे प्रदर्शनी विक्री प्रदर्शन. उद्या आणखी स्टॉल वाढणार आहेत. ज्यांना कुणाला या ठिकाणी खरेदी करायची आहे सांगायचं मेन काय की हे उमेद गटाकडून असतं आणि हे सर्व वस्तू स्वतः बनवलेल्या असतात. त्यामुळं कमी दरामध्ये देण्याचा प्रयत्न ह्यांचा कायमस्वरूपी राहिलेला आहे. ह्यांनी स्वतः बनवल्यामुळे यांना प्रोडक्शन आणि पूर्ण मार्केटिंग ह्यांचंच असल्यामुळं मार्केटिंग कॉस्ट प्रोडक्ट कॉस्ट कमी असल्यामुळे तुम्हाला योग्य दरात मिळेल. त्यामुळे ह्यांचा हेतू आहे की या ठिकाणी या आणि तुम्हाला योग्य वाटेल तर नक्कीच खरेदी कराल. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.
राहिले तिथं सगळ्याचं तुम्ही